आम्ही सारे एक्सपर्ट डिशवॉश बार प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये सहकुटुंब सहपरिवार मध्ये मी सोनाली खरे तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही माणसांची ना जिद्द खूप मोठी असते, खूप प्रबळ इच्छाशक्ती असते त्यांची, आणि या जिद्दीच्या जोरावरच आपल्या आजूबाजूच्या लोकांना मदतीला घेऊन हे आपलं ध्येय साध्य करतात. अशाच एका व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत, त्या म्हणजे ठाण्याच्या सौ आरती दामले यांना. आपल्या दोन भावजांच्या मदतीने या आज आपल्यासाठी छान रेसिपीज बनवून दाखवणार आहेत. मग चला जाऊन भेटूया या नंदा भावजे यांना आणि बघूया यांचं नातं कसं आहे ते. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि मी मगाशी तुम्हाला जे म्हणत होते सौ आरती दामले त्यांच्याबरोबर आपण बसलेलो. आणि मला सांगा तुम्ही की कुकिंग तर आहेच, पण त्याआधी तुम्ही काय करत होता आणि जे काय तुमची जी कारकीर्द आहे आतापर्यंत, जे या क्षणाला तुम्ही जे खंबीर होऊन उभे आहात, तर ते मला त्याचा प्रवास जरा सांगा ना. कुकिंगची तर आवड होतीच, त्याच्यानंतर सॉफ्ट टॉईज करायची मी, वेगवेगळ्या बॅग्स करायची, म्हणजे नोकरीशिवाय सगळे प्रकार करत होते मी. अच्छा. निटिंग होतं, विणकाम, भरतकाम सगळं करत होते. त्याच्यानंतर आजारी पडल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या. बरोबर. त्याच्या आधी मी IPS ठाण्याची जी संस्था आहे तिथे टेलिफोन काउन्सिलिंग करत होते, स्टेज शोज करत होते मानसिक आरोग्याच्या संदर्भात. पण न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम सुरू झाले, हातपाय बंद झाले आणि मी डिप्रेशनमध्ये गेले. म्हणजे इतके डिप्रेशनमध्ये गेले की विड्रॉल सिम्पटम्स सुरू झाले की आता मला जगायचं नाहीये. त्याच्यातनं बाहेर पडायला वेळ लागला, पण अल्टिमेटली मी बाहेर पडले. आणि इतके दिवस मी आजारी पडल्यानंतर विचार करत होते मला हे करता येत नाही, मला ते करता येत नाही, मला ते करता येत नाही. आता मी विचार करते की अरे हे पण मी करू शकते, की जे माझे काय लिमिटेशन्स आहेत त्याच्यामध्ये मी हे करू शकते, मी ते करू शकते, मी ते करू शकते. आणि माझा मलाच नवीन शोध लागायला लागला. तर ठीक आहे, मी स्वयंपाक नाही करू शकत पण शिकवू शकते ना सगळ्यांना. नक्कीच. प्रबळ इच्छाशक्ती जर काय असेल माणसाकडे तर आपण काही करू शकतो. आणि आता 2 महिन्यापूर्वी मे एंडला मी अलिबागला जाऊन PLR म्हणजे पासलेट रिग्रेशनचा कोर्स सुद्धा करून आले. अर्थात मैत्रिणींची मदत मला खूप झाली की बाहेर पडल्यानंतर आपल्याला खूप प्रॉब्लेम्सना फेस करायला लागतं. पण त्यांच्या मदतीने मी माझा कोर्स 10 दिवसाचा कंप्लीट करून परत आले. म्हणजे मी आता PLRचे क्लायंट सुद्धा घेते. अरे वा, खरंच खूप अभिनंदन तुमचं. म्हणजे तुम्ही छान प्रकारे तुम्ही स्वतःचं एक आयुष्य आता पुढे आणखीन घडवताय, एक वेगळी इनिंग तुम्ही सुरू करताय. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही नंदा भावजा तिथे एकत्र आहात, जरा तुमची ओळख करून द्या आम्हाला. मी मृदुल जोशी यांची भावज आहे आणि मी अश्विनी केळकर, मी पण भावज आहेत. आम्ही दोघी जावा. अच्छा. मोठी कोण आणि लहान मोठं कोण? मी मोठी. तुम्ही मोठ्या. अच्छा. काय करता आपण? मी अकाउंटंट आहे, पण यांच्याकडनं स्वयंपाकाचे धडे घेते. अच्छा. आणि तुम्ही? मी सुद्धा मी हाऊसवाईफ आहे, पण धडे मात्र स्वयंपाकाचे यांच्याकडनंच घेतलेले आहेत. सगळेजण तुमचे शिष्य आहेत. म्हणजे काय खासियत, काय तुमची खासियत आहे शिकवता तुम्ही? खासियत म्हणजे बरेच वर्ष कुकिंगची आवड तर होतीच. बऱ्याच स्पर्धांमधनं भाग घेतले, बरीच बक्षिसं मिळवली. अरे वा. नंतर जज म्हणून जात होते. त्याच्यानंतर असं झालं की आजारपण माझं सुरू झालं, सगळं बंद झालं. आता स्वतः कुक करायच्याऐवजी शिकवायचं काम सुरू केलं. त्याच्यामधनं सुद्धा एक वेगळा आनंद मिळतो. मग असे रोज क्लासेस असतात का तुमचे? का असे क्लासेस नाही, जे कोणी येईल त्याला शिकवायचं. अच्छा. ज्यांची इच्छा असेल, ज्यांना आवड असेल. मायक्रोवेव्ह कुकिंग पासून सगळं शिकवते. अरे वा, क्या बात आहे. काय स्पेशालिटी काय आहे त्यांची? त्यांचे पदार्थ जे त्या शिकवतात ना, एकतर सोपेही असतात आणि इतकं म्हणजे त्या डिटेल सांगतात की पदार्थ चुकतच नाही आपला. अरे वा. म्हणजे मला पण शिकायला यायला पाहिजे तुमच्याकडे. आणि म्हणजे तुमचा आवडता पदार्थ ह्यांनी बनवलेला किंवा ह्या जास्त छान शिकवताना तुम्हाला पण खूप छान बनला तुमच्या हातनं, असा कुठचा आहे? फुणके. जो म्हणजे फुणके जो पौष्टिकही आहे आणि खूप वेगळा आहे. अच्छा. तो एक आहे. आणि वांग्याचं ह्या खानदेशी, म्हणजे जळगावला असल्यामुळे त्यांनी खानदेशी भरीत जे शिकवलं ते पण अप्रतिम होतं. कांद्याची पात घालून मस्त भरीत शिकवलंय. लसणाची पात वगैरे घालून. हिरवी वांगी, जळगावला पण पांढरी वांगी म्हणता येईल आपल्याला, हिरवगार भरीत होतं ते. अच्छा. आणि तुम्हाला कुठला पदार्थ? त्यांच्याकडनं सगळ्यात माझी आवडती रेसिपी म्हणजे हक्का नूडल्स शिकलेली आहे. हक्का नूडल्स. मला चायनीज तोपर्यंत आवडायचं नाही, पण यांच्या हातचं मी जेव्हा खाल्लं मला खूप आवडायचं. का बरं नाही आवडायचं चायनीज? काही पर्टिक्युलर असं काही
काही खास कारण नाही, आपली ती टेस्ट डेव्हलप व्हायला लागते. प्रॉब्लेम माझं खाल्ल्यानंतर टेस्ट टेस्ट डेव्हलप झाली. ते जास्त चवदार वाटायला लागलं तुमच्यामध्ये. तुम्ही ह्यांच्या हातचे पदार्थ बनवलेले खाल्ले असतील. तुम्हाला ॲज अ गुरु म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट यांची आवडते बनवलेली? हिची भेळ अतिशय अप्रतिम होते मृदुलची. अरे वा. आणि हिच्या पुरणाच्या पोळ्या. वा वा वा, मस्तच. मग आज काय बनवणार आहात तुम्ही दोघी जणी? मी पुणके बनवणार आहे, जे सांगितलं तेच फुणके. बनवणार आहे. ओके, हां, मग आम्हाला खूप उत्सुकता लागली काय आहे फुणके ते. आणि मी बटाट्याची आमटी बनवणार आहे. बटाट्याचे. कोण सर्वात आधी कोण बनवणार? कोणी तुम्हाला? ओके, मग तुम्ही बनवा पहिल्यांदा. मग साहित्य सांगा आम्हाला. सगळी भिजवलेली कडधान्य आणि हरभऱ्याची डाळ पण भिजवलेली घेतली. लाल मिरच्या, जिरं, लसूण, तिखट, तीळ, अर्धे बोबडे धने, मिरच्यांचे तुकडे, तेल, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, मीठ आणि साखर. मग सुरुवात करूया. हो, हा पदार्थ तुम्ही स्वतः शिकलात, आय मीन फाइंड केलात का कोणी दुसऱ्यांनी शिकवला तुम्हाला? असं काही शिकला कोणाकडनं तरी शिकला, कारण हा खानदेशातला पारंपरिक पदार्थ आहे. अच्छा. ज्या लोकांच्या घरामध्ये कडधान्यांपासून डाळ तयार करतात, तर जेव्हा डाळ भरडली जाते त्याची जी चूर उरते त्याच्यापासून हा पदार्थ केला जातो. अच्छा. पण शहरात तर आपल्याला काही ती चूर मिळणं शक्य नाही, म्हणून अख्खी कडधान्य भिजवून हा पदार्थ करतो. हेल्दी पदार्थ आहे आणि टेस्टीही आहे. हो नक्कीच. सगळी कडधान्य, आणि ज्यांना आवडत नाहीत फारशी कडधान्य त्यांना आय थिंक हे मुलं तर खूप आवडीने खाऊ शकते. हे सगळं मिक्स केलं का? हो. काळे अख्खे उडीद, मटकी, मूग, हरभरा आणि हरभरा डाळ सुद्धा घेतली आपण, चवळी घेतलेली आहे. त्यात मिरच्या, लसूण, जिरं आणि मीठ असं आपण मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं. ठीक आहे, मग हे मिक्सर मध्ये वाटून घ्यायचंय आपण. हे मिक्सचर आपण तयार केलंय. आता का त्याच्यात काय? या मिक्सचर मध्ये पण आपल्याला सगळे पदार्थ घालायचे. अच्छा. मग मला सांगा, तुम्ही सगळ्यात मोठी नणंद आहात बरोबर? मग जेव्हा लग्न झालं यांचं, किंवा एक नणंद भावजाईचं जे नातं आपण म्हणतो की अगदी लकी असाल तर एकदम घट्ट मैत्रिणी होतात, नाही तर मग खूप अशी दोन टोकं असतात ऍक्च्युली नणंद भावजाईचं नातं. म्हणजे तसं तुमच्या बाबतीत काय स्पेशालिटी आहे तुमच्या नात्याची? ह्या सगळ्या माझ्या धाकट्या भावजाई आहेत ना, त्यामुळे बहिणी असल्यासारख्याच आहेत. आणि बेसिकली आम्ही मुली खूप कमी आहोत आमच्याकडे, भावजायांची संख्या खूप जास्त आहे. साखर का घालतो आपण? म्हणजे साखर आवश्यकच आहे का? साखर सगळी कडधान्य थोडी उग्र असतात ना, मग जरा साखरेची चिमटी घातली की उग्रपणा त्याचा कमी होतो, म्हणून आपण त्याच्यात साखर घातली आहे. अच्छा. आता हे मिक्स करून आपण आणखी थोडीशी घातली घालू का? हो. कोथिंबीर घालायची आतमध्ये. हो, कोथिंबीर घालायची. हो, घालते. कारण कोथिंबीरीचा वास खूप छान लागतो त्याला. वाटा नाही घातली होती मी, पण वर नाही घालायची. आणि भरडलेले धने घातले का? हो, घातले. हे भरडून घेतले आपण. भरडून अर्धे बोबडे, म्हणजे मग ते दाताखाली आलेले छान लागतात. हा, बरोबर. मग तुमच्यात असे फार काही असे कधी नंदा भावजांमध्ये मतभेद वगैरे असे कधी काही झाले नाही? उलट बहिणींसारखेच होतो मी. अरे वा. आणि मलाही सख्खी बहीण नसल्यामुळे मला तर मोठी बहीणच वाटतात. मग तुमची अशी काही एखादी आठवण आहे का की ह्यांनी तुम्हाला त्यावेळेस खूप गाईड केलं म्हणा, किंवा गाईड तर त्या नेहमीच करतात, पण मला आठवतंय तर लग्न झालं त्या दिवशीचा प्रसंग. म्हणजे आपल्या हातात जे कंकण बांधतात त्यांनी नंडेनी हे म्हणजे सोडवायचं असतं, तर त्यांनी एवढ्या काठी बांधून ठेवल्या होत्या की आम्हाला सोडवता नाकीनं आली. अरे वा. तेव्हापासून त्या मला चांगल्या लक्षात राहिल्या होत्या गाठी बांधण्यात. आता हे आपलं मिक्सचर झालेलं आहे. ह्याचं आपण आता मोदक पात्रात हे उकडवून घ्यायचं आणि अळूच्या वड्यांसारखे मुंडे उकडवायचे म्हणजे याचे. ओ अच्छा. मग आपण हे उकडवून घेऊया आपण. हे आपले उंडे म्हणायचं ना, हे तयार आहेत. आता हे कापून घेतले, वड्याही कापून घेतल्या. आता आपण हे परतायचे आहेत वड्या, फोडणीमध्ये परतायचे आहेत. आपण याला तेल गरम झालंय ना? हो, वाटतंय. घालून चांगली तडतड. साधी फोडणी करतो तशीच? साधी फोडणी फक्त लाल मिरच्या आणि तीळ घालून करायची. अच्छा. तीळ भरपूर घालायचे. हो. अच्छा. आणि चांगले, कारण तिळामध्ये कॅल्शियम भरपूर आहे ना. हो हो.
आता टाक वड्या. पुरे मिरची, आतमध्ये मिरच्या भरपूर आहेत ना. अच्छा, हे डायरेक्ट ह्याच्यामध्ये हो, हो, फ्राय हो, करते हो. आणि परतायचे, भरपूर ओ. परतायचे हे. घालून टाकलं त्या. घालू तेल हो. त्याच्यामध्ये राहते. राहतील. एक मिनिट. हा हा. एका साईडने झाल्या की दुसरीकडे. हो. आणि तुमची काही आठवण आहे की नाही यांच्या बाबतीतली काही, की तुम्हाला फार टच झाला किंवा यांनी काही असं केलं जे सरप्राईज दिलं कधी म्हणा किंवा काही असं? सरप्राईज म्हणजे या सगळ्याच भावजया कायम सरप्राईज करत असतात मला. आठवण सांगायची म्हणजे हिला ना सगळ्यांचे वाढदिवस पक्के लक्षात असतात. हा, ती एक महत्वाची गोष्ट आहे आय थिंक. हो, कधीही तिचा प्रत्येक सणाला, प्रत्येक वाढदिवसाला सगळ्यात पहिला मेसेज हिचा येतो किंवा फोन हिचा येतो. म्हणजे आम्ही कित्येक घ्यायला आपण विसरू, पण ती कधीही विसरत नाही. हा. परत ती कविता अतिशय उत्तम अरे करते. वा. बापरे. मग एखादी एवढं काही नव्हतं. कविता म्हणून दाखवा ना आम्हाला छानशी दोन बापरे, ओळी. नाही हो आता. सगळ्या आता वेगळ्या व्यापामुळे कविता करणं विसरली. नाही, पण असं करू नका. डेफिनेटली तुम्ही ही तुमची जी हॉबी आहे, जी कला आहे, ती तशीच पुढे कंटिन्यू करा. इतकी छान कविता करता येतात तुम्हाला तर नक्कीच करायला पाहिजेत पुढे आणखीन. झालंय हो, थोडंसं अजून खमंग व्हायला पाहिजे की होईल. आणि याच्यानंतर वरनं भरपूर कोथिंबीर घालायची याला. किंवा रेडी रेडी खाण्यासाठी. हो. बरं, मग आपल्या प्रेक्षकांना साहित्य आणि कृती लिहून घेऊ दे. फुणके बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला हरभरा, भिजवलेली मटकी, भिजवलेले उडीद, चवळी, मूग आणि मटकी, भिजवलेली हरभरा डाळ, लाल मिरच्या, जिरं, लसूण, तिखट, तीळ, भरडलेले धणे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, तेल, कोथिंबीर, मोहरी, हिंग, हळद, मीठ आणि साखर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये भिजवलेला हरभरा, मटकी, उडीद, चवळी, मूग आणि हरभरा डाळ घेऊन त्यामध्ये जिरं, लसूण, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि मीठ घालून हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या वाटलेल्या मिश्रणात हळद, तिखट, हिंग, कोथिंबीर, भरडलेले धणे आणि साखर घालून त्याचे उंडे वाफवून घ्यावे. वाफवलेल्या उंड्यांच्या वड्या करून घ्याव्यात. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हळद, हिंग, लाल मिरच्या आणि तिळाची फोडणी करावी. या मिश्रणात कापलेल्या वड्या घालून त्या परतून घ्याव्यात. वरून कोथिंबीर घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.